मॉर्निंग गाईज. हॅलो दिव्या चॅनलवर मी दिव्या तुम्हा सर्वांचं मनापासून वेलकम करते. तर आज आहे अक्षय तृतीया. आजच्या दिवशी पितरांची पूजा केली जाते. त्यात सगळ्यांची आपल्या गावानुसार हा दिवस साजरा करण्याच्या पद्धती आहेत. काही लोक आज पितरांना जेवण घालतात, काही लोक आज फक्त पितरांना नैवेद्य दाखवतात किंवा घरी जे पितरांचे फोटोज असतात त्याला हार, फुलं आणि आंब्यांचं नैवेद्य म्हणजेच आमरस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ जे पूर्वजांना आवडत असतात ते बनवून नैवेद्य अर्पण करतात पितरांना. सो मला तर एवढंच माहिती आहे, पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही लोक जिथून जिथून हा ब्लॉग बघत आहात, लाईक कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून तुम्ही कोणत्या पद्धती फॉलो करतात किंवा तुमच्या घरी काय करतात हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा गाईज. मला ते जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. आणि माझ्या घरी तर आजच्या दिवस पितरांना जेवण नाही घालत, म्हणजे पितृ पक्ष असं नाही करत आजच्या दिवशी. फक्त जो फोटोज असतात म्हणजे आजी आजोबांचे त्यांना हार घालतात आणि आमरसाचा नैवेद्य दाखवतात आंब्यांचा. आणि आज पूर्वजांना आमरस दाखवल्यानंतरच आम्ही आमरस खायला उन्हाळ्यात सुरुवात करतो, म्हणजे उन्हाळ्यात आमरस खायची आम्ही सुरुवात करतो आजच्या दिवसापासून. सो आजच्या दिवसाची मी तरी खूप मनापासून वाट बघत असते की मस्तपैकी आमरस खायला भेटेल असं. सो आज मस्तपैकी मम्मीने छान असं आमरस पुरीचा बेत केलेला आहे. ऑब्व्हियसली आजीसाठी केला आहे, पण तो मी पण एन्जॉय करणार आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे आजच्या दिवशी आपण आपल्या पितरांना आठवून त्यांना नमस्कार करतो आणि त्यांनी आपल्यासाठी जे जे केलेलं असतं त्यासाठी आपण त्यांना ऋणी मानतो आणि मनापासून आपण त्यांना आठवत असतो. आता नेहमी आपल्यासोबत असावा अशी आपण त्यांना प्रार्थनाही करत असतो. सो खरंच आजचा दिवस खूपच छान असतो. वर्षाच्या सुरुवातीच्या सणांमधला हाही एक सण आहे. सो आमच्याकडे तर मी तुम्हाला सांगितलं अशा पद्धतीने करतात. सो तुमच्याकडे कसं करतात हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा गाईज. आणि आमरस तर रेडी झालेला आहे. आता पुरी बनवायची आणि बटाट्याची भाजी बनवायची आहे. सो त्याआधी मी तुम्हाला दाखवते की आम्ही देवाच्या इथे सुद्धा आंब्यांची अशी पूजा करतो. मी घाटी आहे, सो आमच्याकडे अशी पद्धत करतात. तुमच्याकडे कशी असतात ती नक्कीच मला तुम्ही सांगा. सो मी तुम्हाला दाखवते की आमच्याकडे कशी पूजा मांडली गेलेली आहे देवाच्या इथे. आणि आजीच्या फोटोला छान असा हारसुद्धा घातलेला आहे. आणि मग आमच्याकडे जो नैवेद्य बनवलेला आहे मम्मीने, आणि तो आता आम्ही घरच्या गौमातेसमोर ठेवणार आहोत. आणि नंतर तोच नैवेद्य पप्पा गोठ्यात घेऊन जाणार आहेत गायींसाठी चारा म्हणून. सो त्यात आम्ही प्रिकॉशन्स घेतो की त्यात आंबरस वगैरे ॲड नाही करत, कारण त्याने गौमातेला त्रास होऊ शकतो. म्हणून मग फक्त चपाती आणि गुळाचाच त्यांना नैवेद्य देतो, त्यात आमरस ॲड नाही करत. लावसुद्धा नाही आहे आजकाल खूप ठिकाणी. तुम्ही मला नक्की सांगा तुम्ही आजचा दिवस कसा साजरी केला. ठीक आहे, पूजा बघूयात. ओके. मम्मीने सकाळीच पूजा मांडून घेतलेली आहे. मला उठायला उशीर झालेला ॲक्च्युली. तर मम्मीने मी उठायच्या आधीच पूजा मांडून घेतलेली, त्यामुळे मला तो व्लॉगच शूट करता आला नाही. नेक्स्ट टाईम मी नक्कीच तुम्हाला पूजाची विधी दाखवेन गाईस. सो तुमच्याकडे अशी पूजा मांडली आहे का देवाची ते तर मला ते नक्की सांगा तुम्ही. तसं तर या पूजेबद्दल मला जास्त काही माहिती नाही आहे, पण मला एवढं नक्की माहिती आहे की हा कडा असतो आणि हा कळस असतो. सो हा आजोबांच्या नावाने असतो आणि हा आजीच्या नावाने असतो. सो मला अक्षय तृतीयाबद्दलच्या पूजेबद्दल एवढंच माहिती आहे. बाकी तुम्हाला काही माहिती असेल तर मला नक्कीच सांगा, मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. सो आमच्याकडे तरी अशीच पूजा मांडतात. मग मी पण आधी देवांची पूजा केली, त्यानंतर पित्यांना नमस्कार घातला. आज खरं तर त्यांना मान असतो आणि त्यांच्याच आशीर्वादामुळे आपलं आयुष्य सुरळीत चाललेलं असतं. सो अशा प्रकारे देवांची आणि पितरांची दोघांची मी पूजा केली आणि नमस्कार केला दोघांनाही. तर अशा प्रकारे मस्तपैकी गौमातेला सुद्धा नैवेद्य दाखवण्यात आलेला आहे. आणि हा घरच्या गौमातेला जो नैवेद्य दाखवला जातो तो गोठ्यात घेऊन जातो आम्ही चारा म्हणून नैवेद्य दाखवायला. सो पप्पा आता तो घेऊन चाललेले आहेत गोठ्यामध्ये नैवेद्य म्हणून. मग मी किचनमध्ये आली तर मम्मी मस्तपैकी कुरडई तळत होती आणि ऑलमोस्ट तिने सकाळीच उठून सगळं जेवण रेडी केलं होतं.
डाळ केली होती मस्तपैकी, आमरस जो की आजचा मेन मेन्यू आहे, आणि मस्तपैकी भजीसुद्धा केलेल्या कुरकुरीत बटाट्याच्या. आणि त्यानंतर मग फक्त पुऱ्या राहिलेल्या, मग त्या आम्ही पटकन करायला घेतल्या कारण खूप गरमी होत होती किचनमध्ये. सो मग मी पोळ्यांचा नीट व्हिडिओ शूट नाही केला की मी कशा बनवते वगैरे असं, फक्त एकच क्लिप घेतली पोळ्यांची. आणि त्यानंतर मग पोळ्या झाल्यानंतर लगेचच नैवेद्याचं ताट रेडी करायला घेतलं. सो अशा प्रकारे गाईस पितरांना नैवेद्यसुद्धा दाखवण्यात आलेला आहे. असे 2 नैवेद्य दाखवले जातात पितरांना, एक आजीच्या नावाने आणि एक आजोबांच्या नावाने. सो ह्या आजोबांच्या नावाने दाखवण्यात आले नैवेद्य आणि ह्या आजीच्या नावाने. आणि मेन फोटो फ्रेमला सुद्धा नैवेद्य दाखवला जातो, जो की जनावरांना खायला दिला जातो. हे काय घरचे खात नाहीत, पण असं दिला जातो. सो अशा प्रकारे सगळं झालेलं आहे गाईस. पूजा झाली आहे, नैवेद्य झाला आहे, नैवेद्य दाखवून झालेला आहे. तर मी अशा प्रकारे अक्षय तृतीया साजरी केलेली आहे. तुमच्या गावाच्या अकॉर्डिंग कोणत्या कोणत्या पद्धती असतात त्यासुद्धा मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. मला नक्कीच ते ऐकायला आवडेल. हे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते. आणि मग तुम्हाला माझा आजचा छोटासा व्लॉग कसा वाटला अक्षय तृतीयाचा हे मला तुम्ही नक्कीच सांगा. मला जास्त काही शूट नाही करता आलं कारण खूप लेट झालं उठायला, आज संडे होता म्हणून. तर नेक्स्ट टाईम मी नक्कीच कवर करायचं बघेल या सगळ्या गोष्टी. बाकी गाईस नेक्स्ट व्लॉगमध्ये पुन्हा आपण भेटूयात. ओके, बाय.